साहेब तुम्ही बोलताय बरोबर आहे, पण 1 वाजता टॉस पण उडाला आहे. आता त्या बॅट्समनच्या चुका काढायला कसं होईल. 2 धावांची पॅनल्टी इथे दिली गेली. समोरची टीम सुद्धा अग्रेसिव्ह आहे त्या बाबतीत, त्यामुळे तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. द पार्ट ऑफ डिसिप्लिन पॅनलाइज केलं गेलंय आणि मॅच चालू होण्या अगोदर 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील टीम धानविन वसई या संघाच्या खात्यामध्ये. सो मॅचला सुरुवात. क्षेत्ररक्षण सजावट पॉवर प्ले साठी आपण पाहू शकता. इनफिल्ड मध्ये ऑफ साइडला मोठं प्रोटेक्शन. चला अजूनही बॉल पडलेला नाहीये, प्लीज घाई करा. तुम्हाला फक्त विनंती यासाठी केली जाते की आज फायनल डे आहे. 2 सेमीफायनल 1 फायनल अशा 3 मॅच वाढणार आहेत. तर पहिला चेंडू सोन्याचा. सोनूचा सोन्यासाठी यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता आणि चेंडूला फेदून दिलं सीमारेखा पार. चौकार. सुरुवात झाली 4 धावांनी धानविन वसई या संघाची. थँक्यू डीजे. पहिला चेंडू चौकार. त्या अगोदर 2 धावा म्हणजे 6 धावा दापोलकरती लगावल्या गेल्यात सोनूच्या अगेन्स्ट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेट करतोय, परंतु वेट करेपर्यंत चेंडूने लावली वाट. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. वन्स अगेन बिग शॉट. षटकार. थँक्यू डीजे. पहा काय घडलंय या षटकामध्ये. प्रचंड दडपण आता गोलंदाजावरती असणार आहे, कारण दोन्ही बॅटर तेरा धावा दापोलकरती. 3 चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा सोनू सज्ज होतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू निघून गेला आहे महमूद यांच्या जवळून. बाउंड्री लाईनवरती ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, लॉंग ऑन मध्ये 1 धाव धावून पूर्ण केली जाते. निशांत शिवलकर भाई वन ऑफ द ग्रेट प्लेयर. अजूनही तरुणाला लाजवेल अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो, परंतु सोन्या गायकवाडने जो काही स्टार्ट दिलाय तो अतिशय वाखाणण्याजोग्य आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. पुन्हा एकदा इनफिल्डला चिरत असताना चेंडूला भेदून दिलाय. लॉंग ऑफ सीमारेखा पार. चौकार. अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा. जमला नाही कोणाला तर दोष नसतो त्याचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा. थँक्यू. या मैदानावरती धावा ज्या वेगाने येत आहेत त्याला पाहता असं वाटतंय की 4 षटकामध्ये कदाचित 70-80-90च्या आसपासचा धावफलक दिसेल, कारण इतकी घातक फलंदाजी यावेळेला सादर केली जाते सोन्या गायकवाडच्या माध्यमातून. काय सोनू कमबॅक करून देईल का? चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत 5 झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. शेवटचा आणि अंतिम चेंडू विचार करण्यास भाग पडले पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला की कशा प्रकारे फिल्डिंग दाबायची आहे. 40+ सर्व खेळाडू आज 40+ला त्या प्रकारचे सुगीचे दिवस आलेत. त्याला बघता यांना सुद्धा पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळते. आणि
मोठा फटका समोरच्या दिशेने, नो चान्स फॉर द फिल्डर, साइड स्क्रीनच्या डोक्यावरून व्हाट अ शॉट, षटकार. 6 धावा, पहिलं षटक संपन्न आणि 24 धावा धावफलक दानवीन वसई या संघाच्या. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग थँक्यू 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 डीजे. पहिलं षटक संपन्न झाल्याने 24 धाबा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. ओके, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि आता दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आऊ आल्यात. बघा, हे जुनं क्रिकेट आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुमच्या समजण्यात सुद्धा येणार नाहीत. मग ते वेळ असो, माइंड गेम्स असोत किंवा शाब्दिक चकमक असो, अनेक अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणूनच 40 प्लसचं क्रिकेट पाहणं, म्हणजे ओपनचं 40 प्लसचं क्रिकेट हे पाहणं रोचक असतं. आणि यावेळेला निशांत शिवलकर स्ट्राईक एंडवरती असताना आऊ कशा प्रकारे गोलंदाजी करतात यावरती नजर असणार आहे. आशिष नागवेकर, 53 आऊ. या सर्व खेळाडूंना 40 प्लस अगोदरचं क्रिकेट खेळत असताना पडलेली नावं आहेत. यावेळेला लॉफ्ट केलंय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. सोनूच्या हातून चेंडू निसटला. मेहबूबने ओहो, चेंडू हातात तरी कोणाच्या पाय, ही एक चकमक आहे. दुरून दिसला नव्हता चेंडू कोणाच्या हातामध्ये गेलाय, परंतु मेहबूबने ऍक्शन सुद्धा केली आहे. 1च धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते, सिंगलने धावफलक 25 वरती जाऊन पोहोचतंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निशांत शिवलकर अनेक मैदानावरती या खेळाडूचा खेळ आपण पाहिला आहे. 4 वर्ष मागे झालं तर नारंगीच्या मैदानावरती ओपन टेनिस क्रिकेट खेळताना दिसले होते. आणि त्यानंतर 40 प्लसची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यानंतर निशांत शिवलकर हे नाव खूप मोठ्या चर्चेत होतं. अनेक अशी नावं आहेत जी 40 प्लसचं क्रिकेट सध्याच्या घडीला गाजवताना. आमच्या अर्नाळ्यामधील अनिल घरत हे सुद्धा खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसतात. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही. दुसऱ्या षटकामध्ये बॅक काढण्याचा प्रयत्न केला गेलाय आऊ यांच्या माध्यमातून. आणि बॅक करणं सुद्धा गरजेचं असणार आहे, कारण जर का हा सामना जिंकायचा असेल. मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, व्हाट अ शॉट, षटकार. 6 धावा. थँक्यू त्याचे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे या फटक्याला खेळलंय. समोरच्या दिशेने आलेला चेंडू ओव्हर पिच होता आणि त्याला मात्र भेदून दिलंय साईड स्क्रीनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी पुन्हा एकदा यावेळेला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे तो बरेल दर्शक, कोणती संधी नाही हात घालण्याची आणि चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. लगातार दुसरा. थँक्यू डुगे. त्यानंतर निशांत शिवलकरचा हा फटका ऑन साईडला निघून गेलाय. ऑनड्राईच्या रूपाने खेळलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे, फिल्डिंग करेल तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली जाते. या मैदानामध्ये षटकारांची डील तुम्हाला करावी लागते. नाही केलं तर मात्र संघ पिछाडीवरती राहतो. कारण या अगोदरची मॅच झाली होती त्याच्यामध्ये 68चा पाठलाग झाला होता, त्याच्या अगोदर 70चा पाठलाग झाला होता. आणि म्हणूनच ज्या वेळेला ही पहिली इनिंग संपेल त्यावेळेला दानवीन वसई विचार करेल की ॲटलिस्ट 75-80च्या पर्यंत दाबांना जाऊन पोहोचवणं, जेणेकरून गोलंदाजांना बळ येईल. आणि तो प्रयत्न कशा प्रकारे होतो यावरती सुद्धा नजर असणार आहे. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धाबा
धावपलकावरती टीम धनविन स्पोर्ट्स वसई या संघाच्या. तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. शाखा प्रमुख मनोहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल संतोषजी मोहिते यांना की आपण मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. मनोहरजी पाटील साहेब आपण या आणि या सन्मानाचा स्वीकार करा या आपणास विनंती. सन्माननीय शाखा प्रमुख माफ करा विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. शेखर दलवी देर से आए हैं, दुरुस्त आने वाली बात होगी, क्या ये दुरुस्त आएंगे ये भी देखने वाली बात है. सन्मान केला जातोय आदरणीय सन्माननीय विभाग प्रमुख मनोहरजी पाटील साहेब यांचा युवासेना सर सचिव संतोषजी मोहिते यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. पुढील सन्मान केला जाईल युवासेना उपजिल्हाधिकारी रोहनजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान इथे केला जातोय. शाखा प्रमुख दीपक नारकर यांना मी विनंती करेल की आपण सन्मानित करायचंय. दीपकजी नारकर आपण या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे रोहनजी चव्हाण साहेब यांचा. निशांत शिवलकर भाई यांच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट, षटकार आणि 45 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नो लॉस बॅटिंग होताना पाहायला मिळते. यावेळेला चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये शॉट मध्ये क्षेत्र शिकताना ते वेगानं फेकी आणि त्या फेकीला बॅक करत असताना फक्त एकच धाव येत असताना दिसते. तर सन्मान होतोय आदरणीय रोहनजी चव्हाण साहेब यांचा. युवासेना उपजिल्हाधिकारी आहेत आणि त्यांचा सन्मान दीपकजी नारकर शाखा प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपल्या मंचावरती होत असताना आपण पाहू शकता. त्यानंतर उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष आदरणीय राज सिंग आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा संयुक्त रीतीने सन्मान केला जाईल. मी विनंती करेल नितेश कुवेसकर यांना. नितेश कुवेसकर आपण या. ब्रिजेश शुक्ला यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. जबरदस्त डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होता. बॅटची एज घेऊन कदाचित गेलाय आणि बाकीचं काम सर्व यष्टरक्षकाने करत असताना विकेटचं पतन, गडी बाद. पहिला हादरा टीम धनविन वसई या संघाला. थँक्यू. जोपर्यंत फलंदाज मैदानात येतील तोपर्यंत अजून एक सन्मान इथे केला जाणार आहे. किशोर मोरे साहेब तुळींज पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करेल षटकार आलाय आणि षटकाराबरोबरच मैदानाच्या दिशेने आगमन होते. आदरणीय पोलीस निरीक्षक राजगे साहेब आणि राखुंडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपला हार्दिक स्वागत. जिल्हाधिकारी चषक 2000 जिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 56 धावा धावफलकावरती, 56 अब तक 56. काय घडेल शेवटच्या चेंडूवर.
शेवटचा अंतिम चेंडू यावेळेला समर्थ कडू यांच्यासाठी हा चेंडू होता. क्षेत्रापासून लांब अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावफलक थोडंसं रोखल्यासारखं चित्र आहे. ती शेवटचं षटक बाकी आहे, परंतु त्या अगोदर जाऊयात सन्मानाकडे. आणि सन्मान केला जाणार आहे उपशहर प्रमुख आदरणीय जितेंद्र खाडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल दीपक नार्वेकर यांना की आपण सन्मानित करायचंय जितू खाडे यांना. उपशहर प्रमुख जितेंद्र खाडे साहेब या ठिकाणी वेळात वेळ करून उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करत असताना शाखा प्रमुख दीपक नारकर यांना आपण पाहतोय. त्याचबरोबरीने राजकीय साहेब आणि रोखंडे साहेब यांचं मंचाच्या दिशेने आगमन होत असताना सुद्धा आपल्याला दिसतंय या क्रिकेट या खेळावरचं प्रेम, या क्रिकेट या खेळाप्रती असलेली आवड त्यांना मैदानाच्या दिशेने घेऊन आले. आणि साहेब आपण वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपणास विनंती आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. राजकीय साहेब आणि राखुंडे साहेब आपल्या मंचावरती येत असताना साहेब आपण आसनस्थ व्हा ही आपणास विनंती. मॅचच्या दिशेने वळूयात ज्या ठिकाणी नवीन गोलंदाजी मार्कवरती विजय चव्हाणचा पहिला चेंडू आणि त्या चेंडूला फेकून दिले बाईंनी मिडविकेटच्या डोक्यावरून. षटकार 6 धाबा. थँक्यू तुझे 62 वरती 1 पहिला चेंडू षटकार. आणि स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची हे निशांत शिवलकर भाई या ठिकाणी दाखवतात. 6 धाबा 8 चेंडू 28 धावांची ती वैयक्तिक खेळी. विजय चव्हाण यांचा हा चेंडू जडमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. पाहिलं होतं पहिला चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. गुडलेन स्पॉटवरून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं. आणि त्यानंतर आदरणीय किशोरजी मोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन मोरे साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत जिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून. पुन्हा एकदा बाईंसाठी हा जडमर टाकला चेंडू. लावडा पील पंचांचा बोट हवेमध्ये आणि पंच सांगतायत येस इट इज गॉन. गडी बाद होईल आणि निशांत शिवलकर बाई यांच्या खेळीत जातोय अंत. 10 चेंडू 28 धावांची ती वैयक्तिक खेळी. 62 वरती 2. थँक्यू. आणि त्याचबरोबरीनं मंचाच्या दिशेने आगमन होतंय या स्पर्धेचे उत्सव मूर्ती आदरणीय सन्माननीय पालघर जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख आदरणीय पंकजजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल पंकज सर आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत जिल्हा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून. उद्घाटन सोहळा ज्या वेळेला पार पडला या स्पर्धेचा त्यावेळेला साहेबांची आपण उपस्थिती पाहिली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा आगमन मंचाच्या दिशेने झाले आणि आल्या अनिल गरत यांच्या बॅट मधून ही षटकाराची सलामी आदरणीय पंकज देशमुख साहेब यांना दिली जाते. शानदार षटकार. थँक्यू. आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख पंकजजी देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन आणि आल्या अनिल गरत यांच्या बॅटमधून तडाखेबंद षटकार. हे स्वागत आहे पाहुण्यांचं. ही मानवंदना आहे पाहुण्यांना आणि ही मानवंदना आहे त्या समस्त शिवसैनिकांना जे मंचावरती आता उपस्थित आहेत. 68 वरती 2 शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 70ची चर्चा होती. 70च्या पुढे काय जाता येईल का? पुढे गेले तर एक नक्कीच एक कॉन्फिडन्स बिल्ड करतील आणि तो दुसऱ्या इनिंग मध्ये आम्हाला कामाला येऊ शकतो. विजय चव्हाण पुन्हा एकदा अनिल गरत यांच्यासाठी खेळला चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं. चेंडूला क्षेत्ररक्षक असफल आणि म्हणूनच चेंडू सफलपूर्वक जातोय सीमारेखा पार. चौकार.
तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा Thank की you, ऑडी thank you, DJ. पाहिजे, होटाची लाली राधवणीय, कानाची सन्माननीय. बात, की हातात सोन्याची घडी. तुळींज पोलीस उपनिरीक्षक किशोरजी मोरे साहेब यांचा यथोचित सन्मान जिल्हा प्रमुख पंकज देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य मंचावरती केला जातो. एक चेंडू नंतर आपण सन्मान घेणार आहोत. फक्त हा शेवटचा चेंडू बाकी आहे. त्या शेवटच्या चेंडू नंतर आपण सन्मानाकडे वळूयात. विजयजी चव्हाण यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि त्यांच्या समोर फलंदाजी मार्कवरती ज्याने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा कुठल्यात असे अनिल गरत. पाहुयात. मोठा फटका स्टेप आउट झाले आणि त्यानंतर समोरच्या दिशेने खेळलाय. V-सेप मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार आणि षटकार अतिशय शानदार रीतीने पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू बारला गेला. उजव्या स्टेजच्या बाहेर निघणारा चेंडू होता. त्याला सरळ बॅटने खेळत असताना स्ट्रेट डाऊन द विकेट षटकार 6 धावांच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. त्यानंतर जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय तुळींज पोलीस उपनिरीक्षक किशोरजी मोरे साहेब यांचा यथोचित सन्मान उत्सवमूर्ती पंकज देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती केलं जाते. आपण पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य करत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी आणि समस्त शिवसैनिक त्यांच्या समवेत आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. थँक्यू सो मच किशोर मोरे सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. साईष्ण 11 आणि गोपी 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. थँक्यू सो मच पंकज देशमुख साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. चला बॉल दिला आतमध्ये. धनविन वसई आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावांची लयलूट झाली आहे. 79 म्हणजेच 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग होईल की नाही, काय या धावांना वाचवलं जाईल की या धावांना चेस केलं जाईल ही येणारी काळवेळ सांगणार आहे. तत्पूर्वी गोपी 11 संघाचा संघनायक आणि साईष्ण 11 संघाचा संघनायक आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. गोपी 11 संघाचा संघनायक, साहिष्ण 11 संघाचा साहिष्ण संघाचा संघनायक कॅप्टन साहिष्ण संघ आहे. विशुद्ध आपण येऊन थांबायचंय. गोपी 11चा कर्णधार, चला आपण सुद्धा या समोरचा कर्णधार आलेला आहे आणि मैदानातून थोडंसं बाहेरून या जेणेकरून मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला कोणता अडथळा येणार नाही. आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर प्लीज आपण कोऑपरेट करा.
चला टॉस साठी गोपी 11 अजून एक ताकदवर संघ 40+ मधील. वेलकम सचिन कदम, वेलकम श्रेयस इंदुलकर, वेलकम श्रीकांत आपटीकर, साजिद भाई, सर्वांचं सहर्ष स्वागत हे टेनिस खेळत. त्यानंतर आपले बबन सर, गणेश काकड सर, वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सो नाणेफेक केली जाणार आहे आणि टेनिस क्रिकेटमधील जुने जाणते तारे सितारे आज या विरारच्या नगरीमध्ये आपल्याला उतरताना दिसणार आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे यांच्याकडून. तत्पूर्वी टॉसकडे आपण वळणार आहोत. दोन्ही कर्णधार या. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय किशोर मोरे सर, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार इथे जॉईन झालेत. एका बाजूला SK स्पोर्ट्स आपला एक प्रतिनिधी आता येऊ द्यात, कारण आता तुमची बॅटिंग आहे. इथे नावं कळणं जरुरी आहे आणि त्यामुळे आपण त्वरित समालोचन कक्षाजवळ एका माणसाला पाठवायचं आहे. नाझिम गुल्ली यावेळेला गोलंदाजी मार्कवरती असतील. यस, थांबा. SK स्पोर्ट्स एक्स्ट्रा, SK स्पोर्ट्स एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवा एक लवकर. तुमची फिल्डिंग होती त्यावेळेला नव्हता ऐकला, आता बॅटिंग साठी आहे तर एक प्लेयर पाठवा लवकर. तुमच्यामुळे ते स्कोरिंग अडकते. सॉरी दादा, या ना इकडे. तुमचे 11 प्लेयर आहेत. एक प्लेयर यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. डिजिटल स्कोरिंग थांबते इथे, त्यामुळे तुम्हाला बोलवण्यात येते. तिथून ऍक्शन करण्यापेक्षा इथे येऊन बोललं तर बरं होईल प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला महमूद आणि त्याच्या साथीनं नवीन बॅटर अलंकार या नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होते. समालोचन कक्षामध्ये बदल. धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. चला मॅचला सुरुवात. नजीम गुल्ली मैदानावरती या नावाची सातत्याने चर्चा टेनिस क्रिकेटच्या आपण विश्वामध्ये पाहिलेल्या आहेत. अनेक वेळा या खेळाडूनं आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावरती भरपूर सामने मात्र जिंकून देण्याचा मान पटकावलेला खेळाडू आहेत आणि अनेकांचा आवडता खेळाडू आहे, अनेकांचा आवडता गोलंदाज आहेत. तो सध्याच्या घडीला मैदानावरती नजीम गुल्ली. आताचा बॉल आपण पाहिलं तर तिथून मात्र दिशा भरकटण्याचा प्रयत्न होईल का? पंच सांगतात यस, डेफिनेटली दिशा भरकटली गेली. चेंडू मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. मल्होत्रा सरांना मैदानावरती आपण पाहू शकतायत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वैभवजी साने यांचं या ठिकाणी आगमन होतं. एक महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांनाही आज आपण या ठिकाणी पाहू शकतायत. हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून ज्यांची नेहमी सातत्याने ओळख राहिली आहे. हा गोलंदाज पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे अपील झालंय. पंचांनी बोट हवेमध्ये उचललाय. फलंदाज बाद लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट. आदरणीय निलेश वालके साहेब यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात. वालके स्पोर्ट्स म्हटलं तर खऱ्या अर्थानं आसवळीच्या गावामध्ये गेलो तर आपल्याला माहीत पडेल आणि खऱ्या अर्थानं वालके स्पोर्ट्स आपण जो संघ या मैदानावरती पाहिलं होतं 441 बॉईज आसोळे वालके स्पोर्ट्सच्या नावानं जो संघ उतरला होता त्या संघाचे संघमालक
समाजसेवक, एक गोड व्यक्तिमत्व नेहमीच साचोल्याच्या गावामधून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत ते आदरणीय निलेश वालके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. जिल्हा प्रमुख चषक 2024च्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. सरळ बॅटने खेळला, फटका छान खेळला, चेंडू मात्र डाऊन डिगाऊन स्ट्रोक निघून जाईल का? तर यस, डेफिनेटली निघून जाईल. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमा पार. मिल्टन धावा 4. जिल्हा प्रमुख चौका. थँक्यू. शेखर मैदानावरती पहिल्या मिनिटात नवीन बॅटर दाखल झाल्यात. खेळाडूंची नावं पोहोचणं आमच्यापर्यंत गरजेचं आहे. 22 बॉलमध्ये 78 धावांची अजूनही गरज आहे. नाझीम गुल्ली वेगाने टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. संजय मल्होत्रा सर ऍक्शन मध्ये वळतायत. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा करतायत. लेग स्टंपच्या बाहेर मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळाले. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर आता अतिरिक्त स्वरूपानं मैदानावरती धावसंख्या वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 6. 73 धावांची मैदानावरती गरज आहे. 21 बॉलमध्ये एसके स्पोर्टचा संघ आपण पाहता. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा जुनं जाणतं क्रिकेट ज्याने एक काळ क्रिकेटचा गाजवलाय असे खेळाडू. आणि 40+ क्रिकेट म्हटलं तर एक धाव आपल्या आरोग्यासाठी, एक धाव आपल्या फिटनेससाठी, ही नेहमी आपण टॅगलाईन पाहिलेली आहेत. आज यामध्ये 40 वर्षाचे खेळाडू आहेत, 45 वर्षाचे आहेत, 50 वर्षाचे खेळाडू आहेत, 55 वर्षाचे खेळाडू आहेत. हेही आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आपला फिटनेस दाखवून देण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. 20 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे. महेश फागदरे सर स्वतः सध्या नेहमीच ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम सातत्याने राहिलं आहे, आज खऱ्या अर्थानं मात्र 12 पॉईंटची भूमिका मैदानावरती बजावत आहेत. एक चांगले खेळाडू ते देखील आहेत. 20 बॉलमध्ये 73 धावा. इथून मैदानावरती आता काय घडलं आहे? पंच मात्र सांगतात यस, डेफिनेटली सरळ चेंडू यष्टांवरती हिट झालाय. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. आता शेखर मेहमूद भरपूर वेळा धानवीन स्पोर्टच्या माध्यमातून नाही खेळताना पाहिलेलं आहे की नाही हा प्रश्न आहे. पण 19 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे. एकोणीस बॉलमध्ये विजयासाठी 73 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी बॅटर रेडी नव्हते की मैदानावरती अगदी जाणवलं. पण ते मात्र सांगतात 19 बॉलमध्ये विजयासाठी 73 धावांची गरज आहे. शैलेंद्र घोडेकर शैलू यांना आपण पाहू शकता. त्या संघामध्ये मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. अनिल घरत अर्नाळ्याचा ब्रँड म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातात, चांगली बॅटिंग अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. 19 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. अचीव करायचे असतील, धावा बनवायचे असतील तर मोठमोठे फटके तुम्हाला मैदानावरती मारावे लागणार आहेत. आणि नाझीम गुल्लीच्या विरुद्ध तुम्हाला ते करावं लागेल. 6 धावा देत आतापर्यंत 2 विकेट मात्र नाझीमनं मैदानावरती घेतल्या आहेत. हवेमध्ये कळलाय चेंडू, तिथून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. एक धाव मैदानावरती कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु शेवटला मात्र सांगितलं थांब म्हणून सांगितलं. तिथून यू वेट म्हणून म्हटलं गेलं. एक धाव मैदानावरती येतात. एक षटकाचा खेळ संपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 7 धावा 2 गडी बाद. पाठलाग करायचं होतं मैदानावरती. जवळपास आपण पाहिलं तर इथून जे धावसंख्येचं आव्हान होतं, मोठं आव्हान होतं आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आहेत. 18 बॉलचा खेळ आहेत आणि 18 बॉलमध्ये 72 धावा 72 मैदानावरती करायचे आहेत.
थँक्यू. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी समर्थ कुडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला खेळाडू आहेत. गोलंदाजी म्हणून आज मैदानावरती चांगली कामगिरी त्यांनाही करायची, दाखवायचं मैदानावरती. पुन्हा एकदा जुनं जाणतं क्रिकेट मात्र मैदानावरती आपण कशा प्रकारे खेळू शकतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. लाख मोलाची स्पर्धा आपण पाहिलं तर जिल्हा प्रमुख चषक आणि जिल्हा प्रमुख चषकामध्ये आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय अतिथी सध्या आपल्या व्यासपीठावरती आपल्याला स्थान बनवताना पाहायला मिळालेले आहेत. 18 बॉलचा खेळ 79 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा होता. आता रिक्वायर्ड रन रेट आहे 24. चला चला बॅट्समॅन मैदानावरती रेडी नाहीत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. यावेळी बॉलला मात्र पूल केलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पार. एज यांच्या बॅट मधून आलेला हा कडक सिक्सर 6 रन. थँक्यू. विजय सडाचा विचार केला तर जुनी मोठी धावसंख्या पार करायच्या. धावा धावपलकावरती 13 लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर एजे, नॉन स्ट्राईक एनवरती मेहबूब. समर्थ यांचा पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार मैदानावरती खेळला गेलात. 6 धाब्यांचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. चला जास्त वेळ जाणार नाही काळजी घ्या. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलच्या 2 मॅच आहेत, फायनलची 1 मॅच आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानावरती आता कमबॅक करताना पाहायला मिळेल. समर्थ यांच्याकडे असलेली क्षमता मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. एक षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आम्ही कमबॅक करू शकतोय हे मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. 16 मध्ये 66 करायचे आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न होतोय. एकाच अँगलने मैदानावरती फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटचा खेळ ऑन आणि ऑफ या दोन्ही बाजूने खेळणं तुम्हाला गरजेचं असतं मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती प्रॉपर षटकार खेळला गेला, त्याच्यानंतरच्या 2 बॉलवरती संघर्ष करावा लागलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आता रेंज मध्ये आलाय बॉल आणि रेंज मध्ये आलेला बॉलला पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. बिल्टा दबा 6 षटकार. थँक्यू. समीकरण पहा पुन्हा स्क्रीनवरती. 14 बॉलचा खेळ आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी करायच्या धावा 60. म्हणजे इथून 14 बॉलमध्ये मॅक्सिमम 10 षटकार. कॅल्क्युलेशन जर इथून मैदानावरती केलं तर 4 चांगले बॉल टाकायचे टीम धानविनला आणि SK स्पोर्ट्सला 10 मोठे पटके खेळायचे आहेत. 10 मोठे पटके खेळायचे आहेत. नंबर 1 आलाय का? यस, डेफिनेटली नंबर 1 मैदानावरती येणार आहेत. सिक्सर मैदानावरती आलाय. एजेच्या बॅटमधून आलेला आणखीन एक सुंदर असा षटकार. थँक्यू. 13 बॉलचा खेळ 54 धावींची मैदानावरती जुनी गरज आहे. एजे पुन्हा मैदानावरती रेडी. स्ट्राईक इनला पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपर मात्र बीट झाल्यात. क्लोज विकेट किपिंग मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू शेवटच्या मात्र तिथून बॉलवरती हाताळला गेलात. समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा बनलं गेलंय. 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या 54 धावा. 12 चेंडू 54 धाबींची मैदानावरती आहे गरज. एक ब्रेकमध्ये संगीत आणि पुन्हा ते येऊयात माझ्या दिशेने. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ आहे आणि मैदानावरती 54 धाबींची गरज आहेत. 9 मोठे पटके खेळायचे आहेत. मितेश दरबार मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. ज्या खेळाडूचा टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने बोलबाला राहिला, आज 40 प्लसच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नेहमी सातत्याने राहिला या खेळाडूचा. तो खेळाडू मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. मितेश दरबार 12 चेंडूचा खेळ असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धाबींची गरज असणार आहे. मितेश दरबार 12 चेंडूमध्ये 54 धाबींची गरज. पुढचा बॉल फटका खेळला. हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॅरी केला जाईल का? तर यस, डेफिनेटली
समर्थ होते, समर्थनं कॅच घेतला, फलंदाज बाद, विकेटचं पतन, बिग विकेट. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवलंय हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके, ट्रेंडिंग मध्ये आला. त्याचा pattern थँक्यू. निखिल न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉलचा खेळला आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही धावा करायच्या, 54 धावा. 11 बॉलमध्ये 54 धाव्यांचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळेल. मितेश दरबार मैदानावरती आल्याश्रनी पहिल्याच बॉलवरती विकेट घेऊन मिळवून दिली संघासाठी आणि विकेट टेकर म्हणून या खेळाडूकडे नेहमी पाहिलं जात आहेत. आज मैदानावरती पहिल्याच बॉलवरती ती विकेट मिळवून दिल्या आहेत. आता इथून मैदानावरती विचार केला तर मोठे फटके जास्तीत जास्त खायचे आहेत. 11 बॉलमध्ये विजयासाठी विचार केला तर 54 धाव्यांची गरज 54 मैदानावरती करायची आहेत. मितेश वेगवान, तेज बॉल खोलव्या टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव मैदानावरती घेतले गेले, दुसऱ्या धाव्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. एकच धाव येतात, एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26, 26 धावा 3 गडी बाद. समीकरण मैदानावरती आहे आता 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 53 धाव्यांची गरज आहे. 10 बॉलमध्ये किमान 9 षटकार हे तुम्हाला मैदानावरती खेळायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा, हो काय बॉल टाकलाय मैदानावरती, बॅटरला नाही समजू शकले, इतका वेगाने बॉल निघून गेला. यष्ट्यांच्या अगदी बाजूने बॉल निघून गेलाय. वेगवान बॉल मितेश दरबार. काय बॉल होता, अगदी वेगवान बॉल, जलद गतीने भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळाला. मितेश दरबार. गुजरात एक्सप्रेस मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. आता विकेट किपरनं मात्र बॉलला तिथे कव्हर केलं, हे महत्वाचं आहे. आणि काय घडलंय, अंपायर्सनं मैदानावरती सांगितलं यस बॅटची एज होती, फलंदाज बाद होतील. विकेटचं बदल लागलाय, मोठा धक्का एसके स्पोर्ट्सला. एजे थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण पाहता. स्पर्धा सुपर डुपर हिट वाली आहे आणि एका गोष्टीचा आपण उल्लेखही केला, विराटचं शेवटचं टोक नालासोबत जिथून सुरुवात होत आहेत तिथे बरोबर सुरू असलेली मॅच आहे. एसके स्पोर्टचा संघ मैदानावरती आणि आज 40+ संघ, जे 4 संघ या मैदानावरती आपण दाखल होताना पाहत आहेत त्यामधील हे 2 संघ मैदानावरती आहेत. वेगवान 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 मितेश दरबार मैदानावरती माझ्या नावाची चर्चा का राहिलाय, सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ते दाखवून देण्याचं काम पुन्हा एकदा करतायत. चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. यापूर्वी आपण नजीम गुल्ली यांना पाहिलं, मितेश दरबार यांना मैदानावरती पाहिलं आणि त्याच्यापूर्वी आपण मधल्या कालावधीमध्ये समर्थ कोडू यांनाही पाहिलं. हे तिन्ही खेळाडू सातत्याने आपण मैदानावरती खूप मोठ्या स्टेजवरती खेळलेले आहेत आणि ते खेळाडू आज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला सोडून दिलाय. पंच मात्र संजय मल्होत्रा सर वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतात. धावसंख्या धावफलकावरती 1ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती व्हाईटच्या स्वरूपानं मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 27. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 52 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल पुन्हा मितेश दरबार. भन्नाट वेग पुन्हा पाहायला मिळाला, परंतु पाठीमागे आपण पाहिलं तर अनिल घरत होते. बॉलला थांबवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. शेवटच्या बॉलवरती बॉलला थांबवलं गेल्यात. सुंदर षटक मैदानावरती संपलं गेलं. या षटकामध्ये आपण पाहिलं धावा नाही दिल्या, कमीत कमी धावा देण्याचं काम केलं मितेश दरबारनं. फक्त धावा दिला इथून दोन धावा देत 2 विकेट मैदानावरती मिळवले आणि आता 6 चेंडूमध्ये 52 धाव्यांची खडतर प्रवास तर मैदानावरती जाणवू लागलाय. तो टीम एसके स्पोर्ट्सला शेवटचे 6 बॉल 52 धाव्यांची गरज आहे. तोपर्यंत आपण जाऊया डीजेकडे. थँक्यू. 6 बॉल 52 धावा. गोलंदाज
चांगला बॉल पाहायला मिळाला, पुन्हा एकदा वेगवान बॉल पाहायला मिळाला मैदानावरती. संजय भास्कर मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, फुल टच बॉल करून चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. बॉल थांबेल का तर नाही थांबणार. चेंडू मात्र निघून गेलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चुकार. राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. जिल्हा प्रमुख चषक आपण पाहतो 142 142 वा चौकार पाहायला मिळाला. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 47 धाब्यांची गरज आहे. संजय पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पंच आता मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धाबा ऍड होणार आहेत. इथून येणारे चेंडू मैदानावरती असतील 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 45 धाब्यांची गरज आहे. SK स्पोर्ट्सचा संघ आपण एका बाजूला पाहता, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दानवी स्पोर्ट्सचा संघ आपण पाहू शकतो. 40+ संघ अलिबागचे काही खेळाडू आहेत, काही खेळाडू आपल्या वसईचे आहेत, काही खेळाडू आपल्या विरारचे आहेत. त्या संघामध्ये पाहायला मिळतात. फटका छान खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. मिळता दाबा 6 षटकार. राहुल भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. समीकरण बापून 3 बॉल 3 बॉल मध्ये 39 धाब्यांची गरज. निखिल आले मधल्या कालावधीमध्ये इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. फुलर लेनचा बॉल, फुल टच बॉलला मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय सरळ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र बॉल अडवले गेलेत. आता 2 बॉलचा खेळ मैदानावरती राहिलाय बाकी आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 38 धाब्यांची गरज आहे. धाबा उभारल्या पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये खूप सुंदर अशी धावसंख्या उभारत असताना आपण पाहिलं. बॅटिंग चांगली झाली. शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळाला. कुलवट टप्प्याचा बॉल आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर यष्टांवरती हिट झालाय. मॅचला जिंकलंय.